विचार केला। दोनों तरफ से जो अतिरिक्त खिलाड़ी वो कंपल्सरी हमारे कॉम्बोस में रहेगा। दूधिया रोशनी में यह टूर्नामेंट आगे बढ़ रहा है। संदीप कदम मेमोरियल कप 2021 आप देख रहे हैं। 10वां साल है, बेमिसाल है, कमाल है। इस टूर्नामेंट के आयोजन करता राजू जी मिसाल है। यूनाइटेड टीम का अतिरिक्त खिलाड़ी प्लीज वो कंपल्सरी रहेगा। यूनाइटेड पनवेल का अतिरिक्त खिलाड़ी पहुंच चुका है। पहली गेंद डालने से पहले आपका अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बोस में आना चाहिए। चिराग, पिछले मैच के बारे में बिल्कुल चर्चा हुई, इस मैच के बारे में भी बहुत सारी चर्चा होगी। एक अच्छा टूर्नामेंट है और जबरदस्त प्लेटफॉर्म 40+ के जो खिलाड़ी इनके लिए बनता हुआ। नक्कीच प्रशांतजी एक चांगला सामना पाहायला मिळाला आणि खरोखर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा तो सामना होता आणि प्रेक्षकही खुश झालेत, कारण असे सामने व्हायला हवेत असं म्हणायला काही हरकत नाही। आणि आपण ज्या सामन्याकडे ज्या स्पर्धेकडे जातोय ती स्पर्धा ही तेवढीच लाख मोलाची आहे आणि या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा आतापर्यंत खूप मोठी उच्चांक गाठते आणि यापुढे गाठत राहील यात काही शंका नाही। तर एक चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेला मात्र प्रत्येक जण आपल्या परीने चांगलं काम करतोय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत असणार आहे। पहिला चेंडू पहा, समर्थकडून ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती तीच मात्र गोलंदाजी ती आपलं चुरूक दाखवत आहे। एक चांगला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे मित्रांनो। याला खासदार ट्रॉफी मध्ये मी पाहिलं चिंचरला आणि त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, गोलंदाजी तेवढाच चाणाक्ष 40 मधून फायनल मध्ये त्यांचा संघ आला होता। या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र मिस टाइम झाला आणि चेंडू मात्र सरळ हातात, गडी मात्र बाद होत आहे। पहिला झटका लागतोय आणि डीजे वाजतोय। बाद होतोय। 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, धावसंख्या फलकावर लागतंय ती जवळ 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतंय ती 0 आणि गडी बाद झालाय तो पहिला। आपण पाहतात संदीप कदम मेमोरियल कप 2021 चं हे भव्य दिव्य आयोजन। पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया। याही मात्र तेज तरार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला। चेंडूचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे ती अजूनही 0 धावा। नवीन फलंदाज मैदानात याही मात्र एक आगावेगा फटका घेण्याचा प्रयत्न, सिंगल्स मात्र मिळेल, 1 धाव मात्र मिळते। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पहिली धावसंख्या फलकावर लागते। पंच 1 मिनिट सामना थांबवा। फलंदाजाची नाव माहित नाही, स्कोरिंग पूर्णपणे अडकून जाते। प्लीज प्रत्येक वेळी आम्ही सांगतोय थोडंसं लक्ष द्या, कारण ज्या खेळाडूला 11 खेळाडूंची नावं माहित असतील अशाच खेळाडूंना पाठवा प्लीज। संजू या मात्र हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिल्या। फेअरलेगचा खेळाडू पण तोपर्यंत येईल तोपर्यंत 1 धाव दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव घेणार का? येस, 2 धाव पूर्ण धाव, चांगली रनमिनिंग विकेट। संजू मात्र या 2 धावा काढतोय। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतंय ती जवळजवळ 3 धावा।
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय ती 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. समर्थचा विचार केला तर समर्थला पनवेलमध्ये त्या गेल या नावाने ओळखलं जातं, कारण डावखुरा फलंदाज आहे, खूप मोठमोठे षटकार मारतो. पाचच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा किताबही त्याच्याकडेच गेला होता, त्यामुळे त्याच्याकडेही लक्ष असणार आहे. तर जाऊया, धावसंख्या फलकावर आहे ती 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं सुरू होतोय. नवीन गोलंदाज मात्र दत्ता येतोय आणि दत्ताच्या समोर असणार तो फलंदाज मात्र समीर ज्यांनी 2 चेंडू खेळलेत, 1 धाव आपल्या साठी बनवलेली आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत आपण पाहतात संदीप कदम मेमोरियल कप 2021 हे भव्य दिव्य आयोजन आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे जात आहे. पहिला या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. गोलंदाज दत्ता, पहिला चेंडू पहा, काय गोलंदाजी केली जाते. बॅक ऑफ द लेन चेंडू ठेवला जातोय, पाठीमागे ठेवला जातोय. फलंदाजाची रीच मध्ये द्यायचा प्रयत्न करत नाही गोलंदाज आणि फलंदाज मात्र मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतोय. समीर, धावसंख्या फलकावर 3 गडी बाद 1. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. ह्याही पहा, गती परिवर्तन आहे परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात तिकडे मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 4. षटक क्रमांक चालू आहे दुसरा. आपण पाहतात श्री लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून याचा थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत केलं जात आहे. आमचे दोन्ही कॅमेरामॅन मनीष निजाई, तुषार पागदरे, त्यानंतर जन्मेश मेहर आणि 2 स्टँड बाय कॅमेरे तुम्ही पाहू शकता या स्पर्धेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा जलद होतोय आणि यष्टिरक्षक कोणती चुकी करत नाही. चांगली यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते दुसरं. चेंडू झाले ते आतापर्यंत 3 आणि षटक क्रमांक दुसरं पहा, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय, गलीच्या क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव मात्र इकडे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती जवळ 5 धावा. 5 ऑन बोर्ड, 5 धाव फलकावर आहे. अजूनही या सामन्याचा विचार केला तर नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो मोरिया इलेव्हन पनवेलनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय आतापर्यंत तरी याही मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु सिंगल, त्यापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र 1 वाढते. धावसंख्या फलकावर 6 धावा. चेंडू झालेत आतापर्यंत 5 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडस इकडे मात्र मोमेंटम चेंज करावा लागणार आहे, गेअर चेंज करावा लागणार आहे युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या या फलंदाजांना. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, चांगला फटका. पॉइंट क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू मात्र जातोय पॉइंट क्षेत्रात. मध्ये पाहिला असेल काय फटका खेळला गेला, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे ती 10. समीर आणि समीर बरोबर मात्र त्याचा फलंदाज मित्र संजू जाऊन पोहोचलाय. 7 वर चेंडू खेळलेत 4 आणि जर समीरचा विचार केला, समीरने चेंडू खेळलेत 5, धावा बनवल्यात 3. हे आतापर्यंत समीकरण आहे. पहिलं 2 षटकात फक्त 10 धाव गोलंदाजीसाठी संदीप. जर आपण पनवेलचा विचार केला, जर रायगडचा विचार केला तर पनवेलमध्ये भरपूर स्पर्धा या होत असतात. 40+ मास्टरच्या स्पर्धा ही खूप जास्त होतात आणि खूप मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसातही खूप चांगले संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण अनेक स्पर्धा पाहिल्या असतील आणि 40+ जेव्हा खेळाडू खेळतात, संजू ऑन स्ट्राईक, समीर ऑन स्ट्राईक. याही पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलेला आहे परंतु 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग मिड इन द विकेट, दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतं. समीरने मात्र हा फटका खेळला, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र थोडीशी उसळी घेत आहे. धावसंख्या जात आहे 12 धावसंख्येवर. 1 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. संदीप कदम मेमोरियल कप
2021 या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. 26 तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. इकडे मात्र हा चेंडू जातो थर्डमॅनच्या क्षेत्रात. फक्त एक धाव, एक पेक्षा जास्त काही नाही. मित्रांनो, या स्पर्धेचा विचार केला गेल्या वर्षी या स्पर्धेला जवळजवळ 9 लाख व्ह्यूज आम्ही मिळाले होते आणि खूप चांगले सबस्क्रायबर या स्पर्धेत वाढले होते. यावर्षीही हा उच्चांक गाठला जाणार का याकडेही आमचंही लक्ष आहे आणि सर्वांचंच लक्ष आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या अजूनपर्यंत स्थिरावलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. इकडे मात्र अजूनही युनायटेड स्पोर्ट्स क्लब ला मात्र आपला गेअर बदलावा लागणार आहे. 8 षटकांचा सामना आहे. इथे मात्र चेंडू पाठीमागे टाकला, शॉर्ट बॉल टाकला गेलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली, दुसरा त्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मात्र इकडे आरामात पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोहोचते 15 या धावसंख्येवर. या आधीच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर मोरिया 11 पनवेलनी 81 धावांचा पाठलाग केला होता. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. चेंडू झालेत आतापर्यंत 5, धावसंख्या फलकावर आहे 15. एक गड्याच्या मोबदल्यात समर्थकडून आपलं पहिलं षटक टाकलं होतं, त्यामध्ये 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळलं गेलं ते दत्ताकडून आणि तिसरं षटक हाताळतोय तो संदीप. यावी मोठा फटका, चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि चेंडू जातो सीमा पार. संदीप कदम मेमोरियल षटकार.
29 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत चालू आहे. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतात संदीप कदम मेमोरियल कप 2021. याही मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पायाच्या तिकडे मात्र गचा क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार. पाहायचं पंच काय सांगणार. येस वाईट म्हणजे या 5 धावा आहेत. चौतीस धावा 34 ऑन बोर्ड. 34 धावा फलकावर आहेत या षटकातील. अजून एक चेंडू बाकी आहे. महागडे षटक म्हणायला काही हरकत नाही. गोलंदाज बाळाने मात्र महागडे षटक टाकलाय. 5 चेंडू मध्ये 13 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू सरळ बुंद्या तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फलतूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक धाव मिळते. षटक संपतंय. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागत आहे ती 35. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येईल. परंतु त्याआधी ड्रिंक्स ब्रेक आहे का रे. चला तर सामना लगेच चालू करायचा. ड्रिंक्स ब्रेक नाही आहे याकडे लक्ष असू द्या. 4 षटक संपले. धावसंख्या 35. कमबॅक झालाय आणि हे कमबॅक कितीपर्यंत योग्य ठरेल हे आपण पाहायचं आहे. राजू मिसाळ साहेबांच्या अथक प्रयत्नाने साकारली गेलेली ही स्पर्धा गेली 10 वर्ष ही स्पर्धा उच्चांक गाठते. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं अजिंक्य रहाणे सर यांना आपण इकडे पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या भूषवत आहेत माननीय श्री अजितदादा पवार साहेब हेही आपल्याला पाहायला मिळाले होते. तर आज पाहायचं या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेची उच्चांक असेच गाठले जात आहेत. धावसंख्या 4 षटक संपलेत. 35 धावा. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं षटक घेऊन. इकडे मात्र थर्ड अंपायर कडे जात आहेत. पाहूया काय झालं एकंदरीत. इकडे थर्ड अंपायर कडे गेलेत पंच. काय झालं एकंदरीत आपण पाहूया. येस इकडे मात्र आपण पाहू शकता. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये तुमच्यासाठी दाखवतोय. इकडे मात्र फलंदाज हा सरळ सरळ बाद आहे. आउट. फलंदाज मात्र बाद होत आहे. खूप चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळते. प्रदीप माने सर यष्टिरक्षण करतायत. खूप चांगलं यष्टिरक्षण त्यांच्या माध्यमातून होत आहे. पहा लेजंड्स आहेत परंतु काय यष्टिरक्षण केलं जात आहे. अबाव 50 आहेत. पहा 50 वय आणि ज्या पद्धतीने त्यांनी यष्टिरक्षण केलंय तरुणाला लाजवेल एवढं चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम यष्टिरक्षण. नवीन फलंदाज विनोद स्ट्राईक एंडला. तर नॉन स्ट्राईक एंडला आहे तो संजू. 9 चेंडूत 15 धावा. त्यांनी एक चौकार खेचला.
एक चौकार एक षटकार त्यांच्या फळीतून आलाय. याही पुन्हा चेंडू बराच काळ येत आहे. पायाचं नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय. कव्हर ड्राईव्ह मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. इकडे मात्र कव्हर मधून जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत या 2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला 37 ऑन बोर्ड, 37 धावा या फलकावर आहेत. षटक क्रमांक 5. हो हो, चांगला चेंडू आहे. चेंडू पहा ऑफस्टमच्या बाहेर होता. मला प्रशांत सरांचा तो डायलॉग आवडतो. आणि या चेंडूवर वा भाई वा, खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सध्या आमचे दोन्ही ऑफिशियल्स विश्रांती घेत आहेत. याही मात्र मोठा फटका आहे. चेंडू बराच काय येत आहे. चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार. येस, पंच सांगतायत हा आहे षटकार. फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज विरोध कडून आताच आलेत, परंतु ते आधीच सेट होऊन आलेत असं म्हणलं काही हरकत नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 43 धावा, 43 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत. या आधीच्या सामन्यात 81 धावांचा पाठलाग केलाय. त्यामुळे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान नक्कीच युनायटेडला बनवावं लागणार आहे आणि त्याचीच सुरुवात आहे. पंचांकडे पायचीच अपील, परंतु पायचीच अपील फेटाळून लावलाय. येस, पंच काय सांगतील. येस, लेग बाईचा इशारा. धावसंख्या मात्र जाते 4 44 धावा, 44 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज दत्ता. या मात्र टॅप शॉट पाहायला मिळतो. तुम्ही अंडरआर्म क्रिकेट जर खेळत असाल तर टॅप शॉट खूप खेळले जातात. आणि टॅप शॉट साठी जर आम्ही पालघरमध्ये विचार केला तर जब्बीर यांचं नाव पुढे आहे. धावसंख्येचा विचार केला तर 5 षटके इकडे संपतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 45 धावा या फलकावर लागलेत. 3 षटक अजूनही बाकी आहेत. जर प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 72च्या आसपास जातील. आता तिथपर्यंत जातील की त्याच्यावरती जातील हे कदाचित सांगणं कठीण आहे. परंतु आमचे डीजे सध्या व्यस्त आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपण व्यस्त करूया. जास्तच जाऊया डीजेकडे. थोडस पुशअप करा. पुश करो खुश करो वाला मामला आहे असं म्हणायला हरकत नाही. चला, सामन्याला थोडी घाई करा आणि सामना लवकर लवकर पुढे घेऊन जा. धावसंख्येचा विचार केला 45 धावा फलकावर आहेत. पुन्हा एकदा बाया वर मात्र विश्वास ठेवला जातोय. आता बाया हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा आमचे बॉल क्रेझीचे बाया आठवतात. चला, गोलंदाजी मार्कवर. यावर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची बाहेरील कडा घेतोय का. येस, आणि 1 धाव मात्र मिळते. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागतंय 46 धावा. धावसंख्या फलकावर येते 48. 48 ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा समोर जाईल तो विनोद. या मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पायाचं काय झालं एकंदरीत.
येस व्हाईट बॉल 50 धावा मात्र इकडे पूर्ण होत आहेत 50 फॉर युनायटेड स्पोर्ट्स. धावसंख्या फलकावर आहे 50. लेग बाईच्या रूपाने ही धावसंख्या फलकावर 51. ऑन बोर्ड. चांगला चेंडू इथे मात्र खेळला लॉंगॉनच्या क्षेत्रात पायाच्या तिकडे समर्थ येतोय की त्याआधी दुसरा कोणी. इकडे मात्र चेंडूवर खेळला जात आहे आणि चेंडू जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत या 2 धावा फलकावर लागतात. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर आहे 53 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण पाहतात संदीप कदम मेमोरियल कप 2021चा हा दुसरा दिवस आणि एक चांगली स्पर्धा. आरिफचा फॅन फॉलोअर्स तुम्ही पाहू शकता आमच्या मंचावर आलेला आहे. हे नन्हे मुन्ने आरिफ फॅन फॉलोअर यांचं स्वागत. आणि हा चौकार 4 धावा मात्र इकडे मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागत आहेत त्या मात्र आता 57 धावा. इकडे मात्र महागडा ठरतोय आतापर्यंत गोलंदाज बाया, कारण बायाने आतापर्यंत 24 धावा खर्च केलेत. त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत खूप फटके त्यांना पडतात. 12 धावा या षटकात, या आधीच्या षटकात 12. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 57 ऑन बोर्ड. बॉन केजी स्पोर्ट्स क्लबचं नाव फन फिटनेस अँड फ्रेंड्स हे सर्व काही कमवलंय या बॉन केजी स्पोर्ट्स क्लबनी. याही मात्र खूपच चांगला चेंडू जाऊ जातोय. षटक संपतात आतापर्यंत 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 57. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहता पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया आणि पुन्हा मैदानाच्या आत येऊया. समर्थ येत आहे वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 7वं षटक घेऊन. तोडफोडवाला हे षटक आहे त्यामुळे समर्थ स्वतःकडे चेंडू घेतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या संघाकडे या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि संघालाही त्याच्यावरच जास्त भरोसा आहे. त्यामुळे तोच गोलंदाजी मार्कवर येतं. धावसंख्या 57, लॉस ऑफ 2. चांगली भागीदारी मात्र इकडे विनोद आणि संजूच्या मध्ये होते. दोन्ही चांगली फलंदाजी करतात. 8 षटकांचा सामना आहे. एक चांगली भागीदारी बिल्टअप होत आहे. आजचा विकेट कधी गेलेला? आजचा विकेट फॉल ऑफ विकेट असेल नाही. इकडे मात्र हा चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आलेले आहेत. गेल्या वर्षी ज्यांच्या बॅट टीम मधून 50 निघाली होती मंगेश, हेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर अभिसर आहेत, त्यांचं स्वागत आहे. सर्व बॉन केजी स्पोर्ट्स क्लबचे सर्व मेंबरचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. बाळा यांचं नाव आधीच घेतलं होतं त्यामुळे बाळा हेही आहेत. अनेक जण आहेत. सर्वांचंच नाव आता घ्यायला गेलो तर कदाचित मॅचकडे लक्ष कमी राहील, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बॉन केजी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व मेंबरचं नाव नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. निराज यांना पुन्हा एकदा ड्युटी लागलाय. ते पुन्हा एकदा आरिफच्या जागेवर पुन्हा एकदा स्थानापन्न झालेत आणि ते मात्र स्कोरिंगचं काम करतात. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. चांगला चेंडू, परंतु मी कौतुक करेल या यष्टिरक्षकांचं. काय यष्टिरक्षण करतात माने. मला वाटते तरुणाला लाजवेल एवढा भारी यष्टिरक्षण. खरोखर वर्ष 50 आणि काय यष्टिरक्षण आहे, अप्रतिम.
याही मात्र चांगला फटका आहे, चेंडू मात्र हवेत आहे आणि तेवढंच चांगला झेल पाहायला मिळतोय, गडी बाद होत आहे, समर्थन मिळते, अजून एक सफलता आणि जाऊया पुन्हा एकदा डी चे कडे. फलंदाज येतोय महेश विनोदी, बॅक टू दी पवेलियन. एका पाठोपाठ एक गडी मात्र इकडे बाद झालेत आणि नवीन येतोय महेश. पाहूया महेश काय करेल. दासंगीचा विचार केला, 61 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगली भागीदारी इकडे बिल्डअप होत होती दोन्ही फलंदाजांमध्ये, मात्र त्यानंतर समर्थ आला आणि समर्थाने ही भागीदारी फोडली, कारण विनोद आणि संजू हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. कोण आहे नाव काय? महेश आहे, टोका आहे महेश, हा बघ ना बाबा. तर नवीन फलंदाज आहे तो महेश, स्ट्राईक वर असेल तो महेश. गजानन आणि महेश हे दोन्ही फलंदाज ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे समर्थ कडू. आणि पाहायचं समर्थ काय करणार आहे, तिकडे मात्र समर्थ हॅट्रिक घेणार का याकडे लक्ष आहे. या मात्र फुल टॉस चेंडू, चांगला फटका, आपल्याच फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र गेला, दुसऱ्याचा प्रयत्न नाही, कारण चांगली फेकी पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर लागते 62 ऑन बोर्ड. 7वं षटक काय कमालीचं चांगलं आलंय. फक्त या षटकाचा विचार केला तर फक्त 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 1 चौकार, 1 सिंगल आणि 2 विकेट्स. जाऊया मैदानाच्या. 1 धाव मात्र मिळते, 7वं षटक संपुष्टात येते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 9च्या सरासरीने 63 धावा या फलकावर आहेत. जी सरासरी त्यांनी गाठली होती ती सरासरी मेंटेन केली आहे. शेवटच्या षटकात काय होईल हे नक्कीच गुलदस्त्यात आहे आणि ते आपण नक्कीच पाहणार आहोत. काय पाहायला मिळणार आहे शेवटच्या षटकावर, काय होणार आहे. 2 षटकं टाकली समर्थनी, 2 षटकात त्यांनी धावा दिल्या 9 आणि गडी बाद केले 3. अप्रतिम गोलंदाजी. समर्थाकडे नेहमी पाहिलं जातं. एक आयकॉन खेळाडू आहे आणि एक मोठा खेळाडू म्हणजे याची ओळख आहे. रायगड पट्ट्यातील गेल या नावातून त्याला ओळखलं जातं आणि 151 50s त्याच्या नावावर आहेत. आतापर्यंत टेनिस क्रिकेट जगतात आणि जवळजवळ 2 शतकं त्याच्या नावावर आहेत. त्याच्यामध्ये एक लेदरमध्ये त्याच्या नावावर शतक आहे. असा हा ख्रिस गेल रायगडचा, असं मला काही हरकत नाही. आधी त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालंय, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असणार आहे. जाऊया पुन्हा मैदानाच्या आत. गोलंदाजीसाठी संदीप शेवटचं षटक घेऊन. आठवं षटक घेऊन आलाय गोलंदाज संदीप. सामोर जाईल गजानन. पहा गजानन काय करतोय याकडे लक्ष असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला फटका झाला नाही. टायमिंग तेवढं चांगलं नाही. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 64 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूत काय करणार हा फलंदाज महेश. महेश म्हणजेच शंकरांचं नाव आणि गजानन, शंकर आणि गणपती बाप्पा आमने सामने. चांगला चेंडू आहे, मात्र चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी मात्र करतोय तो गोलंदाज संदीप. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर संदीप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय.
आणि कॉमेंट्री बॉक्स नंतर पुन्हा एकदा टॉस बॉक्स कडे आपण जाणार आहोत. तर यानंतर पुढच्या सामन्याकडे जाणार आहोत. तिथे मात्र आपल्याला पाहायचे संघर्ष, शिवसंघर्ष वर्सेस शेखर भाऊ काटे युवा मंच यांचा सामना असणार आहे. चला आपण यायचं लगेच. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय की नाही, नाही इकडे मात्र फलंदाज बाद होतोय तो मात्र धावचीच्या रूपानं. आणि धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली. गजाननला दिला आउट. है ना, अपने लो ना, कुंदन से ले लो. कुंदन चौधरी. तर या पुढच्या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी कुंदन चौधरी यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. आपण तयार राहायचं आणि त्याबरोबरच मी सचिन सरांना विनंती करेन त्यांच्याबरोबर यायचं. सचिन सर आपल्याला माहित नसेल परंतु एक उत्तम सायकलपट्टू आहेत आणि त्यांचाही प्रवास खूप मोठा असतो. आपण अनेक वेळा त्यांच्याबद्दल आम्ही अनेक वेळा त्यांच्या पोस्ट पाहतो. त्यांनी त्यांच्याबरोबर यायचं. पुढचा टॉस त्यांच्या माध्यमातून आणि आरिफ संगम हेही त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहेत. हे तिन्ही ब्रॉन केजी स्पोर्ट्स क्लबचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या शुभ असते पुढचा टॉस आपण करणार आहोत. चला मी विनंती करतोय पुन्हा एकदा कुंदन सरांना, त्यानंतर सचिन सरांना. चला या सचिन सर, कुंदन सर आणि आरिफ संगम हे तिन्ही बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लब आपण या आपल्या शुभ असते पुढचा नाणेफेकीचा कॉल होतोय. शिवसंघर्ष टीमच्या कॅप्टनला विनंती आपण प्लीज यायचे टॉस बॉक्स मध्ये. त्याचबरोबर शिखरभाऊ काटे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आहे आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, चिराग मेहर. 8व्या षटकातील शेवटचा चेंडू आणि काय होणार शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळणार आहे. षटक समजात 8 धाव संख्या फलकावर आहे. 66 धावा. 67 इज अ टार्गेट. 67 इज अ टार्गेट. सचिन सर, बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लबचे सचिन सर या, आपण या. शिवसंघर्ष संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कर्णधाराला विनंती आहे प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कारण इथे आता शिखरभाऊ काटे युवा मंचाचे कॅप्टन मेहबूबजी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. लिजंड खेळाडू आहेत आणि आत्ता मोठा मॅच आहे. आणखीन एक मोठा मॅच आपण या ठिकाणी निश्चित बघणार आहोत तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. संदीप कदम मेमोरियल कप 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राजूजी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक मानाची स्पर्धा आहे आणि यापूर्वी झालेला सामना जो आहे तो डोळ्यांचं पांढरं पेंढारा होता. मान्यवर दाखल होत आहेत. दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी दाखल झाले. तर विनंती आहे आरिफ संगम यांनी तिकडे जायचं. आरिफ संगमचा तुम्ही जा. शिवसंघर्ष टीमचे कॅप्टन. दिस इज अ क्रुशियल टॉस फॉर द बोथ टीम. शिवसंघर्ष एंड शिखरभाऊ काटे. महबूब शेख जो है इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं. कुंदन जी है इस वक्त. कुंदन जी आपका स्वागत. सचिन जी आपका स्वागत. शिवसंघर्ष प्लीज आइए. आपण एक छोटासा ब्रेक घेतो कारण मधुर संगीत ऐकूया आणि त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये जाऊया. मैदानातला सामना देखील खूप चांगला आहे. दर्जेदार सामना आपण बघणार आहोत. ज्या पद्धतीनं आता हा सामना सुरू आहे, चिराग काय वाटतंय? 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने या सामन्याकडे तुम्ही बघताय? चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे या सामन्यामध्ये. नक्की, कारण या आधीच्या सामन्यात आपण 81 धावांचा पाठलाग पाहिला होता. तो समर्थपणे समर्थाच्या संघाने केला होता. त्यामुळे 67 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना इकडे कंजूसवाली गोलंदाजी करावी लागणार आहे आणि जर ती झाली तर सामना रंगतदार पाहायला मिळेल. इकडे मात्र शिवसंघर्ष संघाचे कर्णधारही येत आहेत आणि आपण लगेचच पुढच्या टॉस कडे जाणार आहोत. बॅक टू दी मिस्टर प्रशांत आदवडे सर. थँक्यू. आता दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले. दोघांचंही मनापासून अभिनंदन आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू आहे तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस का बॉससाठी निश्चित आमचे दोन्ही मान्यवर आहेत.
सर आपने टॉस जीता, क्या फैसला होगा? जिस तरह से ये मैच बहुत क्रूशियल मैच है, आप क्योंकि जाना चाहते हैं ग्रैंड फिनाले की तरफ, तो क्या डिसीजन होगा? मैं कोशिश कर रहा हूं कि क्या निर्णय लूं। मैं थोड़ा सा हमारे सभी प्लेयर से थोड़ा सा चर्चा करते हुए मैं शिवा दादा, हमारे जो कोच है शिवा दादा कांबळे यहाँ पर उपस्थित है, इधर ही लेना पड़ेगा। अच्छा, तो हम पहले शिवा दादा अपन फील्डिंग, हम इसके पहला हमने 2 बार बैटिंग किया है और पहला भी टॉस जीता था, बैटिंग लिया था, दूसरा बार टॉस हारा तो बैटिंग आया था। अभी मेरे जो कोच है हमारे संघ के शेखर भाऊ युवा अकादमी के शिवा कांबळे जो है, अरुण मोरे दादा है, उन्होंने निर्णय लिया है कि मुझे फील्डिंग लेना चाहिए, गोलंदाजी करना चाहिए, तो हम क्षेत्ररक्षण लेंगे। बिल्कुल, अगर आप गेंदबाजी करना चाहते हो तो सामने वाली टीम को कहां तक रोकने की कोशिश करेंगे? सामने वाली टीम भी बहुत अच्छी टीम है और हम पूरी कोशिश करेंगे उनको 60-70 के अंदर ही रोकने की पूरी कोशिश करेंगे। बहुत ही अच्छी टीम है वो और कड़क मुकाबला होगा ये भी, क्योंकि हम किसी को कमजोर नहीं समझते हैं, तो ये मुकाबला भी अच्छा होगा। हम 60-70 रन के अंदर उनको कोशिश जरूर करेंगे। आप कितने रन बनाने की कोशिश करें? 8 ओवर का मैच है और इससे पहले एक जबरदस्त संघर्षपूर्ण मुकाबला रहा है, रोचक मुकाबला। इस मैच में कितने रन बनाएंगे? जास्तीत जास्त जेवढे रन आमच्याकडून होईल तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करीन, कारण का पुढचा संघ चांगलाच आहे. निश्चित दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट महबूब सर, महबूब शेख. आणि दुसऱ्या बाजूला आपल्यालाही हनुमंत बारणे, आपल्यालाही शुभेच्छा असतील. टॉस झाला, अतिशय महत्वाचा टॉस आहे आणि छान असा निर्णय झालेला आहे. ज्या पद्धतीनं शिखरभाऊ काटे युवा मंच संघाने टॉस जिंकला, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिखरभाऊ युवा मंच वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बैक टू कमेंट्री, बैक टू हमारे जो साथी कमेंटेटर है इस वक्त हमारे साथ जुड़ेंगे. गिरीश, ओवर टू यू. धन्यवाद धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता 67 धावांचं लक्ष आहे. मोरे 11 पनवेल संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना युनायटेड संघाचा जो एक्स्ट्रा खेळाडू आहे, प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये जे चेंडू टाकण्याच्या पूर्वीच आपला एक्स्ट्रा खेळाडू. निश्चित दोघांचे स्वागत आहे. आता इथे आपण बघतो दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू दाखल झालेले आहेत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता संदीप व समर्थच्या रूपाने सलामीची जोडी मोरे 11 पनवेल संघाच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाहूया. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या सत्रासाठी दोन्ही संघांना. तर पहिले षटक आता हाताळलं जाईल युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहूया. रहमान पहिलं षटक आता हाताळेल. पाहूया रहमान कशा प्रकारे आता गोलंदाजी करणार. त्याच्या समोर समर्थ आहे, जो या अगोदर सुद्धा एक धुमाकूळ गाजवत होता. तो समर्थ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सामन्याला सुरुवात 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता पहिलं षटक रहमान हाताळणार आहे. पाहूया. पहिल्या चेंडूवर प्रहार केला. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक येतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण होईल. त्याच रूपांतर आता धावेत सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा, पहिल्याच चेंडूवर 1 धावांनी खातं खोललं जाते. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता समर्थाचा. जर प्रयत्न फसला असता तर नक्कीच मोठा हादरा बसला असता. मोरे 11 पनवेल संघाला 67 धावांचा सध्या पाठलाग करतायत. डे नाईट क्रिकेट स्पर्धा पहा काय आयोजन आहे. संदीप कदम मेमोरियल कप 2021 आपण पाहतायत. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचा आणि मान्यवरांचं राजू मिसाळ साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेचा दुसरा दिवस 40 प्लसचे सामने सुरू आहेत. आता आपण हळूहळू रात्रीकडे वळतोय आणि पहा काय आयोजन पाहायला मिळते. यावेळी पहा कॉर्नरच्या रिजनला चेंडूला ढकललाय, तिथे स्ट्राईक रोटेट 1 धाव घेतली जाईल. संदीप व समर्थ आज सुपर फलंदाजी करणार का हाच प्रश्नचिन्ह आहे आणि करून दाखवावी लागेल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव घेतल्या गेल्यात आणि त्याचमुळे 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाला सुरुवात झालाय. रहमान कशा प्रकारे आज रणनीती आखेल, कारण त्याच्या समोर समर्थ सारख्या मोठ्या फलंदाजाचं आव्हान आहे. यावेळी पहा फुलटो चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय.
सीमारेखा पार 6 धावांसाठी हा येतोय संदीप कदम मेमोरियल कप षटकार. आता 6 धावा इथे मिळतील. मी म्हटल्याप्रमाणे एक मोठा फलंदाज आहे. पनवेल मध्ये या खेळाडूला गेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा गेल आता आपल्या संघासाठी एक मोठा फटका ठोकतोय. 6 धावेने 8 धावा धावफलकावर लागत असताना यावेळी 5 चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातात पंचाचा इशारा येईल. वाईट चेंडू. अतिरिक्त धावा सुद्धा आता येत असताना आता पहा वाईट चेंडूने धावसंख्या 1 ने वाढते. यस यावे आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. काय सुरेख फलंदाजी करतोय समर्थ. मी म्हटलं होतं या खेळाडूला गेल म्हणून ओळखलं जातं आणि त्याच पद्धतीची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. समर्थ नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय सुरेख फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या षटकात 2 षटकार आता आलेत आणि त्याचमुळे 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 67 धावांचा सध्या पाठलाग करतोय. 67 धावांचा पाठलाग करत असताना रेहमानला ज्याप्रमाणे प्रत्युत्तर दिलं जात आहे फलंदाज समर्थच्या माध्यमातून कौतुक कौतुक आणि कौतुक करावं लागेल समर्थाचं. हा एक चांगला फायदा. गिरीश बहुत ही अच्छा मैच चल रहा है जिसमें कि एक बार अगर देखें तो समर्थ कडू जैसे बल्लेबाज जो सुपरस्टार खिलाड़ी है और इनका बल्ला बोल रहा है. मजा आ रहा है. एक अच्छा मैच मैदान के अंदर हो रहा है. नक्कीच नक्कीच यावेळी पहा चेंडूला पॉइंट जे रिझल्ट मध्ये ढकलला ते क्षेत्ररक्षक असेल. 1 धावा आता इथे घेतली जाईल. एकेरी धावेने 16 धावा धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतात मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संदीप कदम मेमोरियल कप 2021 पर्व 10वा आजचा दुसरा दिवस रात्र टेनिस क्रिकेट स्पर्धा. कालच्या दिवसात अंडर 14 चे लेदर क्रिकेट आपण पाहिलं. त्यात जबरदस्त आयोजन आणि नियोजनाच्या माध्यमातून लेदर क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ राजू मिसा साहेबांनी आता इथे उपलब्ध केलंय. यावेळी 5 चेंडूला इथे दिशा दाखवलाय. 1 धाव घेतलाय. या एकेरी धावेने आता षटक सुद्धा संपेल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 17 धावा धावफलकावर लागतायत. 17 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धावांचा सध्या पाठलाग करतोय आणि समीकरण सांगतोय 42 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. गिरीश जिस तरह से आज शुरुआत देखिए पहले ओवर में स्टार्ट बहुत अच्छा हुआ. एक तरफ समर्थ 14 पर खेल रहे. मैदान के अंदर ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए. टीम मीटिंग ना करे और हम पर थोड़ा मदद करे. अगर वो बीच में अगर बातें करते रहेंगे तो वो समय ज्यादा जाएगा. एक बार वो समस्या है. 17 रन बगैर किसी नुकसान के संदीप 2 पर बल्लेबाजी कर रहे. समर्थ ने 4 गेंदों का सामना किया और गिरीश 14 रन बनाए. तो फ्लाई स्टार्ट दिया है. 67 की जरूरत है. अगर ये मैच आपको बचाना है तो रेगुलर इंटरवल में आपको विकेट लेने पड़ेंगे. तब जाकर आप ये मैच बना सकते हैं. नक्कीच नक्कीच आता पाहूया. 17 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि हा कोणासाठी खतरा असेल हाच प्रश्न आहे. पहिल्या षटकाचा खेळ तर समाप्त झाला. 42 चेंडू आणि 50 धावा अजूनही बनवायच्यात मोरिया 11 पनवेल संघाला. कारण त्यांच्या समोर आपण जर पाहिला तर युनायटेड स्पोर्ट्स क्लब असा सामना सुरू आहे. नक्कीच दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि बलाढ्य संघ एकमेकांसमोर लढत असताना एक चांगला खेळ दर्शवतील. संपूर्ण समर्पण देतील यात काही वाद नाही. बघूया आज कुठला संघ इथून पुढे मार्गक्रमण करेल आणि कुठला संघ या फेरीतून बाद होईल. या अगोदरचा सामना सुद्धा तितकाच आपण दर्जेदार पाहिला होता ज्यात पप्पू रामगुडे आणि त्याच्या समोर संदेश पारठे असा सामना आपण अनुभवला. यावेळी पहा बिगिट केला इथे संदीपने आणि संदीपच्या फैतून सुद्धा आता षटकार येईल. या अगोदर आपण पाहिलं तर समर्थ आता तुटून पडतोय संदीप. फलंदाज पहा या अगोदर आपण पाहिलं असेल तर समर्थ आता दुसऱ्या षटकात चांगली सुरुवात केलाय. फलंदाज संदीपने सुद्धा आता निर्धाव चेंडू हाताला जाईल. गोलंदाज गजाननच्या माध्यमातून गजानन सध्या दुसरं षटक हातात. धावांचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा लगावल्या गेल्या होत्या. आता षटकारांची आपण पाहतोय 23 धावा. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली तो कुठली चूक करणार नाही. 23 वर बसतोय संदीपच्या रूपाने. हा पहिलाच धक्का.
एक बार फिर वो विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट है, वो लेना होगा, तब जाकर मैच में मजा आएगा, नहीं तो ये मैच जो है समर्थ एक बार फिर एक तरफा भी कर सकते हैं. तर ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात. राजू मिसाळ साहेब, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक आणि उद्योजक. यावेळी पहा चेंडू हवेत, पनवेलचा हा गेल आता झेल देऊन बाद होतोय. आता दुसरा धक्का बसतोय मोरया 11 पनवेल संघाला. मी तर म्हणेल मोठा मासा आता गळ्याला लागलाय युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाला. काय गोलंदाजी आता होते गजाननच्या माध्यमातून. वा, 23 वर दुसरा धक्का आता बसतोय. सुरुवात तर चांगली झाली होती, आता शेवट चांगला करण्याच्या प्रयत्नात समर्थ बाद झालाय. पहा त्याच्या चेहऱ्यावर त्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीच आवश्यकता नव्हती असं मी म्हणेल, कारण ज्याप्रमाणे तो फलंदाजी करत होता. प्रशांत सर. बिल्कुल, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता बा. एक बार एक बड़ा विकेट है, एक शेरदिल खिलाड़ी, इनफॉर्म खिलाड़ी बैक टू द पेबल जाते हैं 23 रन 2 विकेट के नुकसान पर. और गिरीश, मेरे हिसाब से यूनाइटेड के लिए वो विकेट चाहिए था. 6.96 के ऐसा औसत रन बनाने हैं. 38 गेंदों का खेल है, 44 रनों की जरूरत है. ये देखते हुए मैच बहुत अच्छा बन जाएगा. बाला है एक बार फिर, ये भी बहुत ही अच्छे बल्लेबाज है. सुरेश मैदान के अंदर डटे हुए हैं, वापसी का बिगुल गेंदबाज बजाते हुए. आता बाळा आलाय. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांनी एकही चेंडू फेस केलेला नाही. पुन्हा एकदा गजानन यावेळी 5 चेंडूला कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, केरी धावी, चोरटी धावा इथे मिळेल. पाय अगोदर समर्थ बाद, संदीप बाद, म्हणजे सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला विश्रांती करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने 24 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेश व बाळा हे आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते काय कामगिरी करतात पाहूया. 67 धावांचं लक्ष्य. मोरया 11 पनवेल संघासमोर यावेळी पहा क्लास दाखवला आणि चेंडूला पाठवलाय डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात. 1 बाउन्स सीमारेषा पार. हाय तर संदीप कदम मेमोरियल कप चौकार. 4 धावेने आता षटक सुद्धा संपेल. सगळे मैदानात सुरू आहे, यात काही शंका नाहीये. आता 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मोरया 11 आणि युनायटेडच्या दरम्यान सुरू असलेली जुगलबंदी आहे. दीपक जाधव प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर डॉक्टर मेहुल उन्नरकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पराग भुजबळ जे प्रसिद्ध सीए आहेत त्यांचंही आगमन झालेलं आहे. आदरणीय श्रीजी पांढरे यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यानंतर केरू राऊत हे देखील व्यासपीठावरती असतात, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. विनायक पेंडकर, अनिलजी वाजपेयी प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यानंतर उद्योजक संदीप महाजन आणि या संपूर्ण संस्थापक जर विचार केला क्रेझी बॉयचे सायमन डेव्हिड यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आज व्यासपीठावरती शैलेश उमरे सर यांचंही स्वागत आहे. जवी आता तिसरं षटक मार्गस्थ होते. तिसऱ्या षटकात आता सुरुवात. तिसरं षटक हाताळेल नाना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद 28 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. पहा हवेत बलून सुद्धा आहे आणि त्यावर सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळते राजू मिसाळ साहेबांचं. जमिनीवर तर चर्चा चालूच आहे, आता हवेत सुद्धा राजू मिसाळ साहेबांचं नाव लहरत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरंच एक पाहिलं तर दैदिप्यमान सोहळा आणि या संपूर्ण दैदिप्यमान सोहळ्याचे करता आणि करविता राजू मिसाळ साहेब, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सध्या विराजमान आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि या संपूर्ण स्पर्धेकडे बारकाईने नजर देत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळीया मैदानाच्या आतमध्ये समीकरण सांगते 36 चेंडू आणि 39 धाव्यांची आवश्यकता आहे अजूनही. बहुत अच्छा मैच. एक बार 36 गेंदे 39 रनों की जरूरत है. 2 ओवर का खेल समाप्त होता है. और बल्लेबाज की बात करें तो सुरेश एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरी इन पर अगर देखें तो बाला जिन्होंने आघात बहुत अच्छा किया है. बैक टू पर एक बार फिर कट करना चाहते थे, विकेट कीपर अपील कर रहे हैं लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. एक अच्छा मैच. एक बार फिर इस गेंद को दोबारा देखिए, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. नाना गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पा बहुत अच्छा है. नक्कीच त्याच आता टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाज नानाला. तिसरं षटक तर मार्गस्थ आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना संदीप आणि समर्थांनी चांगली सुरुवात करून दिली. वाह, पुन्हा एकदा सुरेख चेंडू
अप्रतिम गोलंदाजी आता करतोय गोलंदाज नाना, कौतुक करावं लागेल त्याचं सुद्धा. गिरीश, व्यासपीठावरती आता आमचा ग्राउंड स्टॉप म्हणून जे अतिशय महत्वाची भूमिका जबाबदारी सांभाळतात विलासजी तांदळे यांचं आगमन झालं. विलासजी, आपलं स्वागत आहे, वेलकम. 28 धाबात 2 गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि आता एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. अत्यंत सुंदर असं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे आणि एक रोमांचक सामना, कारण आता विकेट जो गेलाय, खरं खास करून ज्यावेळेला मोठा बळी मिळतो डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर या मॅचमध्ये कमबॅक करतात. यावेळी पहा पुन्हा एकदा कट केला, चेंडू पडल्यानंतर थोडासा वळतोय तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात, तो थोडासा फंबल झाला आणि त्याचं रूपांतर आता दुसऱ्या धावेत सुद्धा होईल. 2 धावा आता मिळतील. नक्कीच जर आपण पाहिलं प्रशांत सर, आपण नेहमी चर्चा करतो मैदानात सुरू असलेल्या खेळाविषयी, मात्र मी कौतुक करेल राजू मिसाळ साहेबांचं, आलेल्या सर्वच आमच्या पाहुणे मंडळांचं असेल, सर्व प्रेक्षक वर्गांचं, क्रीडा रसिकांचं एक आदरातिथ्य परिपूर्णरित्या पार पाडला जात आहे. यावेळी पहा आमच्या सर्वच मान्यवरांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हा षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी आता केलाय, बाळाच्या फळीतून आता षटकार येईल. सर, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. आदरणीय रवींद्रजी पवार, मैदानातला सामना बघा, 31 चेंडू 30 धाबांचं समीकरण आहे आणि या षटकारानं पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. सामना पुन्हा एकदा बॅट्समनच्या फेवरमध्ये जातोय. इथून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे गोलंदाजांना. तर यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड असतं. आता तेच पाहायला आपल्याला एकंदरीत मिळत आहे. या एकेरी धावेने षटक सुद्धा संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या 38 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र झेल पकडणं फार, कारण या लेवलला येऊन एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय, तिथे झेल पकडणं फार गरजेचं, ते काही घडलं नाहीये. आता 38 धाबा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. मैदानात एक चांगला सामना आपण बघतोय. संदीप कदम मेमोरियल कप आणि आता स्पर्धेचे संपूर्ण शिल्पकार व्यासपीठावरती आहेत, अर्थात राजूजी मिसाळ साहेब. एक मोठी स्पर्धा आहे आणि आता तो एक चांगला उल्लेख केला होता, जो हा या ठिकाणी बलून बघतोय, ज्यावरती राजूजी मिसाळ साहेबांचं नाव लिहिलं आहे आणि तो हवेत जातोय, म्हणजे हवेमध्ये आपण बघतो तो तरंगतो आहे आणि असं वाटतं की तो आकाशाशी सुसंवाद साधतोय. या स्पर्धेचं जर बघितलं तर ही स्पर्धा देखील आता हळूहळू गरुडझेप घ्यायला लागलेली आहे, कारण ज्यावेळेला ड्रॉ म्हणजे एकूण आपण बघितलं पॅम्पलेट झालं या स्पर्धेचं, 4 दिवसामध्ये सर्व शेड्यूल पॅक झालेलं आहे. स्पर्धा महाराष्ट्रातल्या ज्या मानांकित अशा 5 स्पर्धा आहेत त्या स्पर्धेकडे आता वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं तर भारतीय संघाचे कॅप्टन अजिंक्य राहणे यांचं आगमन झालं होतं. त्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा पार पडली. अत्यंत सुंदर असं वातावरण या ठिकाणी होतं. सुमितजी पाटील यांचं आगमन झालेले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. निलेशजी कोडितकर यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. मॅचकडे देखील आपण बघूया, अतिशय चांगल्या प्रकारचा यावेळेला दृष्टिकोन ठेवायला लागेल आणि चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सुमित पाटील यांचं स्वागत आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑप्टन के बाद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को कट करना चाहते थे. गेंद विकेट कीपर के दस्तर की तरफ जाती, रन की कोई गुंजाइश नहीं है. 38 रन 2 विकेट के नुकसान पर. बाला 13 पर बल्लेबाजी कर रहे, सुरेश 2 पर बल्लेबाजी कर रहे और संजू गेंदबाजी करते हुए. एक अच्छा मैच, बहुत सर, अच्छा नक्कीच मुकाबला. आपण चर्चा करतोय या मैदानात सुरू असलेल्या खेळाविषयी चर्चा करू आपण. ज्याप्रमाणे सर आज आदरातिथ्य केला जातोय बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब तसंच राजू मिसाळ साहेबांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं, असं म्हटलं जातं अतिथी देवो भव, आणि या संपूर्ण संस्कृतीला बाळगत राजू मिसाळ साहेब सर्वांचं स्वागत करतायत आणि या संपूर्ण स्पर्धेकडे त्यांचं बारकाईने लक्ष आहे. यावेळी पहा विकेट केला तिथे क्षेत्ररक्षक वारंवार मोठे फटके खेचण्याचा आता प्रयत्न आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना सेन्सिबल क्रिकेट आता पाहायला मिळत नाही सर. बिल्कुल आपने सही कहा, एक बार सेंसिबल क्रिकेट संदीप कदम मेमोरियल कप 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. मोरिया 11 की बात करते 39 रन 3 विकेट के नुकसान पर. यूनाइटेड के देखिए विकेट चाहिए गिरीश, ये मैच आपको बनाना है तो एक विकेट से बात नहीं बनेगी, विकेट गुच्ची में चाहिए. सुरेश 2 पर खेल रहे हैं और बाला ने जो शॉट खेला था, जिस तरह से ये स्ट्रोक खेला था, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद था, आपको बॉल टू रन चाहिए. अब देखिए यहाँ एक बार फिर बहुत बड़ा फासला नहीं है,
तो आप सिंगल के लिए क्यों नहीं जा रहे? वो लाइफ लाइन को भूल गए, इसलिए अब दबाव एक बार फिर बल्लेबाजों की तरफ जाता हुआ। 28 गेंदे 28 रनों की जरूरत है, यहां से मुकाबला कोई भी जीत सकता है। इस तरह का मैच है, मैच बनाने के लिए वो कंसंट्रेशन, एकाग्रता बहुत जरूरी है। गेंद और बल्ले के बीच छेड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, विकेट गिरता हुआ। नक्कीच समर्थ जर मैदानाच्या आतमध्ये असता तर आपण म्हटलं असतं की मोरिया 11 पनवेल संघ सहजरित्या सामना जिंकू शकतो. तो बाद झाल्यानंतर पहा यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न फलंदाज सुरेशचा आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची आता सांगता होईल. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावांचा विचार केला तर 39 धावा धाव फलकावर लागतायत. 67 धावांचा पाठलाग करत असताना 3 गडी गमावलेत. इथे एक धाव मिळेल. येस स्ट्राईक रोटेट होत असताना आपल्याला पाहायला मिळते एक धाव मिळेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या चौथ्या षटकातील. काय आता सुरेख चांगली गोलंदाजी करतायत, कौतुक करावं लागले संजीवचं सुद्धा. 3 गडी गमावले गेलेत. समीकरणाचा विचार केला तर 26 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. 26 चेंडू 27 धावा अजूनही बनवायच्यात मोरिया 11 पनवेल संघाला. यावेळी 5 चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर चेंडूला ते ढकललंय कव्हरच्या रिजन मध्ये. वा चांगला आता क्रिकेट दर्शवतोय फलंदाज. मी म्हटल्याप्रमाणे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी दिसत नव्हतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाज खेळत आहेत. स्ट्राईक रोटेट होत आहेत आणि त्याचमुळे धावा सुद्धा येत आहेत. पहा यावेळी सुरेश वारंवार कट करण्याचा प्रयत्न करतोय. इथे एकंदरीत घडतंय काय? येस गडी बाद असेल. येस पंचांचा इशारा. सुरेश बाद होईल. देखिए मैदान के अंदर एक अच्छा रोचक मुकाबला चल रहा है. जिस तरह से गेंद थी बैक पे जाके कट करना चाहते थे और बहुत ही अच्छी विकेट कीपिंग. बल्लेबाज थोड़ा सा दबाव में है और इस वक्त सिंगल की जरूरत है. उस वक्त आप जो कि एक बार फिर वो बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे. इससे पहले एक विकेट गिरा लॉन्ग अप पर अच्छा कैच. अब देखिए एक बार फिर बाहरी किनारा कट करने का प्रयास किया गया और आगे वाली गेंद को पीछे खेल रहे, वो थोड़ी परेशानी. स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश. 41 3 विकेट के नुकसान पर दिनेश इस वक्त कोडितकर हमारे सामने है. आपका स्वागत है. टूर्नामेंट को सफल बनाने के लिए हर एक जो कि मोहन किसी का जो बंदा है मेहनत कर रहा है. 67 रनों की जरूरत है और एक तरफ एक बड़ा विकेट गिरने के बाद लेफ्ट हैंडर बैक टू द पेबल चले गए. एक गेम चेंजर जो खिलाड़ी तो वो बैक टू द पेबल चले गए. उसके बाद में खेल में बदलाव आया है. यूनाइटेड स्पोर्ट को जीतने के लिए विकेट की तलाश है. 41 4 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रवीण पहुंच चुके. 4 ओवर का खेल समाप्त होता है. जिस तरह से मैच है, जिस तरह से मुकाबला है, इस मैच में अब मजा आएगा. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. अनिल माने नए बल्लेबाज. संजू गेंदबाजी कर रहे हैं. अब गेंदबाजी में परिवर्तन होता है. नाना गेंदबाजी करेंगे. 24 गेंदे 26 रनों की जरूरत. यह समीकरण बना हुआ. श्री लाइव के माध्यम से टूर्नामेंट बिल्कुल देख रहे हैं घर बैठे. एक बार फिर ये जो कि क्रिकेट का आनंद लेते हुए बहुत सारे दर्शक. ओहो सीधे उंगली से गेंद नहीं निकल रहा है, उंगली टेढ़े करने की कोशिश कर रहे हैं. ये बात मुझे कुछ समझ में नहीं आई है. और गिरीश कहते हैं ना, प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. समीकरण देखिए, बॉल टू रन चाहिए. 24 गेंदे हैं. अब आप एक बार ऊपर जाते हुए गेंद मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद. दैट शुड बी टेकन. जगह अच्छा बन सकते. विकेट गिरता हुआ मदरसा गेंदबाज.
मंत्रणा जारी है। ब्रेक के साथ वापस आते हैं, चर्चा जारी रहेगी। एकदा कट करण्याचा प्रयत्न 6व्या षटकाला आता सुरुवात झालाय. संजू आलाय. 67 धावांचा सध्या पाठलाग करतायत. धावांचा विचार केला तर 47 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. म्हणजेच अजूनही समीकरण सांगते 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय डॉक्टर उमेशजी जाधव साहेबांचं इथे आगमन झालंय. सर वेलकम सर, स्वागत असेल राजू मिसळ साहेबांच्या वतीने. यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 जमिनीलगत चांगला फटका खेळलाय. एक धावा आता इथे दिल्या जात आहेत संजूच्या माध्यमातून. संजू हे 6वं षटक सध्या हातात आहे. 48 धावा धावफलकावर लागतायत. 67 धावांचा सध्या पाठलाग करतोय मोरया 11. पनवेल संघ 5 गडी बाद झालेत. वारंवार धक्के बसले गेलेत. पाहूया एकंदरीत यावेळी आखोटप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली, तो कुठलीही चूक करणार नाही. आता पहा 48 वर 6वा हादरा बसेल मोरया 11 पनवेल संघाला. बिल्कुल गिरीश भाई ने कहा था कि से मैच है, जिस तरह से मुकाबला 15 गेंदों का खेल शेष है और 19 रनों की जरूरत है. क्या मैच चल रहा है. राजू मिसळ साहेबांचे धडाडीचे कार्यकर्ते शिव पालेकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. सर वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल राजू मिसळ साहेबांच्या वतीने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा मी म्हटल्याप्रमाणे वारंवार धक्के बसतायत आणि सामना ज्याप्रमाणे रोमांच वाढतोय. कौतुक करावं लागेल युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, कारण या अगोदर सुरुवात चांगली झाली होती पहिल्या 2 षटकात. त्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केला गेला कौतुकास्पद आहेत हे सर्वच गोलंदाज. धावांचा विचार केला 48 धावा धावफलकावर लागतायत. 6 गडी बाद झालेत. 6व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संजू पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन सज्ज. यावेळी 5 चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने थेट यष्टीरक्षकाच्या हातात. आज वेग भन्नाट आहे आणि या भन्नाट वेगाने शांत ठेवत असताना गोलंदाज संजू पाहायला मिळतोय. और गिरीश अच्छा मैच चल रहा है. जिस तरह से मुकाबला, इस मुकाबले में कमबैक कर रही है टीम यूनाइटेड की. 14 गेंदों का खेल शेष, 19 रनों की जरूरत है. 48 रन 6 विकेट के नुकसान पर विकेट गिरने का सिलसिला जारी है. पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई संकट मोचक की जरूरत है. इस बार चतुरा के साथ खेले, लेकिन खिलाड़ी दायरे के अंदर बहुत जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. क्या मैच है. पिछला मुकाबला रोचक हुआ. इस मुकाबले की अगर बात करें तो एक बार फिर मुकाबला बहुत अच्छी तरह से आगे बढ़ रहा है. एक दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. 13 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. जबरदस्त घमासान मैदान के अंदर चलता. सचिन और दत्ता को एक अच्छी पारी खेलने की जरूरत है, साझेदारी की जरूरत है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए अगली गेंद के साथ. सुंदर गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. स्विंग एंड मिस. गेंद विकेट कीपर के दस्तारों की तरफ जाते हुए 12 गेंदों का खेल शेष. जीतने के लिए अब यहां से और 18 रनों की जरूरत है. 6 का फासला एक बार फिर बन गया है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. कमाल का मैच मैदान के अंदर चलता हुआ आप देख रहे हैं. संदीप कदम मेमोरियल कप 2021. एक ब्रेक के साथ वापस आते, चर्चा जारी रहेगी. 49 विकेट के नुकसान पर
देख सकते हैं मंच पर हमारे सबके दिल की धड़कन इस टूर्नामेंट के करता धरता गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये शॉट कुछ अच्छा नहीं है, थोड़ा सा पीछे खेलने की कोशिश कर रहे थे। बहुत अच्छी गेंद है, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 9 गेंदों का खेल है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। 53 रन 6 विकेट के नुकसान पर सुंदर गेंदबाज। देखिए बहुत खराब शॉट, पीछे चले गए, फाइनल की तरफ खेलना चाहते थे, गेंद की तरफ आके अगर बल्लेबाजी करेंगे तो बेहतर है। जबरदस्त है गेंदबाजी रहमान द्वारा, इनका नाम है रहमान, इस मैच में इन्होंने डाली है जान। अच्छी गेंद, एक बार फिर सुंदर गेंदबाजी का मुजाहरा और अब बल्लेबाज के ऊपर दबाव आएगा। इस दबाव के खेल में एक बार फिर हीरो बनने का मौका है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। फील्डिंग देखिए, एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक कवर पॉइंट का खिलाड़ी बॉडी लाइन पर, एक एक्स्ट्रा कवर लंग ऑफ मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी। समय ज्यादा जा रहा है इस मैच के लिए, हर गेंद के बाद मंत्रणा हो रही है, हर गेंद के बाद फील्डिंग में एक बार फिर वो बदलाव कर रहे हैं। सचिन 4 पर, दत्ता 3 पर, टारगेट 67 का है। मौर्या 53 रन 6 विकेट के नुकसान पर यूनाइटेड के लिए एक बार फिर हौसले बुलंद करने की कोशिश कर रहे हैं। इस बार रिवर्स स्वीप करते हुए पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, सुंदर फील्डिंग, थ्रो अच्छा नहीं है, क्या दूसरे के लिए भागेंगे, एक बार फिर दूसरे के लिए भागना चाहते हैं लेकिन मना किया है। जो आखिर के 2 ओवर की कहानी देखे तो फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं है, इससे दबाव बनेगा। 9 रन अब यहां से देखिए जीतने के लिए चाहिए, 8 गेंदों में 13 रनों की जरूरत है। 8 गेंदों का खेल शेष है। दत्ता 3 पर खेल रहे हैं, अभी तक कोई बड़ा शॉट नहीं है इस ओवर में। आप स्क्रीन पर देख सकते हैं 8 गेंदें 13 रनों की जरूरत है। पिछला मुकाबला सुपर से ऊपर वाला हुआ, यह भी अगर मुकाबला देखें तो रोचक तरीके से आगे बढ़ रहा है। ड्राइव करना चाहते थे, इस बार विकेट कीपर अच्छी तरह से गेंद को गैदर नहीं कर पाए। ये बिंदी के नाते में सुंदर गेंदबाजी की कोशिश कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी रमजान द्वारा, जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं अपने अनुभव का पूरा इस्तेमाल करते हुए। अब एक बार वो फासला बन रहा है, 7 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। जबरदस्त मैच आप देखते हुए अगली गेंद, सुंदर स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लॉन की तरफ खिलाड़ी मौजूद है, इनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए करारा प्रहार, जोरदार वार पे बाहर, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। संकटमोचक बनावं लागेल, कारण असं म्हटलं जातं न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बड़ा। बिल्कुल, देखिए अगर आपको मंजिल मिले ना मिले वो अलग है, लेकिन आप कोशिश ना करें वो गलत है। इस बार कोशिश करनी चाहिए थी। अगर आप थोड़ा सा हाथ भी थोड़ा ऊपर उठाते ना, छलांग नहीं लगा सकते, मैं समझ सकता हूं 40+ के खिलाड़ी है, लेकिन थोड़ा हाथ ऊपर लेके जा सकते, कोशिश कर सकते। आपने कोशिश नहीं की। इसके कोशिश करने के बाद अगर वो गेंद नहीं रुकती तो अलग बात थी। अब देखिए खेल का रंग बदला, क्रिकेट का खेल बदला है। अब जाके 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है। कांटे की टक्कर मैदान के अंदर चलते हुए क्या मैच चल रहा है। एक बार फिर ये बन रहा है माहौल, बहुत ही जबरदस्त माहौल मैदान के अंदर बनता हुआ बन रहा है माहौल, तो बजाओ ढोल। सहा चेंडू 9 धावा बनवायचे आहेत असं म्हटलं जातं। मंजिलें तो उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ न होता दोस्तों, हौसलों से उडाने होती है। तो हौसला, ती जिद्द, ती चिकाटी आणि ती मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये करायचे। 6 चेंडू मागे 9 धावा बनवायचे। आता जाऊया पुन्हा एकदा प्रशांत सरांकडे। धन्यवाद। आपने एक बहुत ही अच्छा जो कि शेर सुनाया, तो मैं थोड़ा आगे लेके जाऊंगा। जिस तरह से मैच है, 6 गेंदें 9 रनों की जरूरत है, हौसला चाहिए। अब फासला तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोसला भी बन सकता है। 58 6 विकेट के नुकसान पर दत्ता 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सचिन 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। यूनाइटेड और बोरिया 11 के बीच एक बार फिर वो जंग छिड़ी हुई है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग और इस बार बदलता धिंगरा मैदान पर क्या मुकाबला चल रहा है। जबरदस्त घमासान चल रहा है मैदान के अंदर। ऐसा लग रहा है ये दूसरा फाइनल का मैच चल रहा है। इससे पहले एक बहुत बड़ा मुकाबला हुआ, ये भी ऐसा लग रहा था वो फाइनल का मैच है। लेकिन रात भी बाकी है, बात भी बाकी है। ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, बहुत कुछ आना बाकी है। राहुल भैया साठे यांना मी विनंती करतोय, आपण एक लेजंड खेळाडू आहात आणि लेजंडची सुरुवात म्हणजे 40+ जी सुरुवात आहे ती आपल्याकडून झालेली आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, सन्मानपूर्वक आपल्याला विनंती करतोय। 6 गेंदे 9 रनों की जरूरत।
बैकफुट पर चले गए, बहुत सुंदर तरीके से इस बार खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। खूबसूरत स्ट्रोक, हवाई पायर, दर्शक बन गए फील्डर। गेंदबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। जिस तरह से ये मैच है, अब 5 गेंदों का खेल से जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। 67 का टारगेट, मैच अभी भी बना हुआ है, ऐसे नहीं कि मैच समाप्त हुआ। लेंथ और लाइन पर निर्भर रहने की जरूरत है। गजानन गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइकर एंड पर सचिन 11 पर बल्लेबाजी करते हुए। बहुत सारे खिलाड़ी दायरे के अंदर होंगे ना तो मजा आएगा। अभी भी बहुत सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं। उड़ाया आसमान की तरफ और सुंदर स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉडी की तरफ जाते हुए 4 रनों के लिए मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। ये मैच समाप्त होता हुआ शानदार सीमा पार 4 धावन करता खेल खल्लास।